दिल्लीतील आंदोलनामुळे सरकार दुहेरी कोंडीमध्ये अडकलेले आहे। गांधी स्मृती स्थळावर जाणाऱ्या खासदारांना रोखण्यात आलं। विरोधी खासदारांच्या बसला पोलिसांनी आडकाठी केली। बस रवाना होण्याआधीच मोठं नाट्य पाहायला मिळालं। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी गांधी स्मृती भवनावर जाऊन अभिवादन केले। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक झाले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। राजीनामा मागणारे विद्यार्थी एकटे नसून आम्ही सोबत असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली। दरम्यान गांधी स्मृती स्थळावर जाणाऱ्या विरोधी खासदारांच्या बसला पोलिसांनी आडकाठी केली होती। यावेळी राजधानी दिल्लीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। तर दिल्लीतील आंदोलनामुळे सरकार आता दुहेरी कोंडीमध्ये सापडलेलं आहे। एका बाजूला विद्यार्थी आंदोलन करतायत तर दुसऱ्या बाजूला विरोधी खासदार देखील दिल्लीमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आधी सकाळी खरं तर संसदेबाहेर विरोधक सगळे एकवटले आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर संध्याकाळी गांधी स्मृती स्थळावर सगळे विरोधक गेले आणि अभिवादन करण्यात आलं। मात्र या स्मृती स्थळावर जाणाऱ्या खासदारांना रोखण्यात आलेलं होतं। विरोधी खासदारांच्या बसला पोलिसांनी आडकाठी देखील केलेली होती। बस रवाना होण्याआधी मोठं नाट्य या ठिकाणी रंगलेलं होतं। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी गांधी स्मृती भवनावर जाऊन अभिवादन केले। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। अरे प्रशांत जी यार इधर पीछे होते प्रशांत भाई आगे।